आपण ना वांग्याच्या खूप साऱ्या रेसिपी बघत असतो. बनवण्याची पद्धतसुद्धा प्रत्येकाची ही वेगळी असते. पण जेव्हा आपण ढाब्यावरती जातो किंवा हॉटेल वहिनीसाहेबमध्ये जातो, तेव्हा व्हेज खाणारे आवर्जून बैंगन मसालाची ऑर्डर केली जाते. तर आज आपण वहिनीसाहेब हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती ज्या पद्धतीने बैंगन मसाला बनवला जातो तशी रेसिपी बघणार आहे. ज्यांना ही रेसिपी माहिती नाही त्यांनी शेवटपर्यंत बघा. तर चला पटकन ही रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं इथे मी वांगी घेतलेली. आता तुम्ही किती लोकांसाठी हा मसाला बनवणार आहे त्यावरती तुम्हाला वांगी किती घ्यायची हे बघायचं. वांगी स्वच्छ धुवून घ्यायची, पाठीमागचा अर्धा देठ कापून घ्यायचा आहे आणि वांग्याला मध्ये अशा 4 खापांमध्ये चिरा द्यायचा आहे. आता जसं आपण चिकन, मटण, आळणी बनवतो ना, तसंच इथे वांगीसुद्धा आपल्याला आळणी बनवून घ्यायची. त्यासाठी 2 पळ्या तेल घातले, जिरी मोहरी, हळद, हिंग आणि धने पावडर घालून आपल्याला वांगी त्यामध्ये घालायचं, मीठ घालायचं. वांगी आपल्याला तेलामध्ये पहिली चांगली परतून घ्यायची आहे आणि पाणी घालून आपल्याला मंद गॅसवरती वांगी इथे शिजवून घ्यायची. आता आपली वांगी आपण शिजायला आळणी बनवायला टाकलेला आहे तडका. मसाला बनवू. आता मसाल्यामध्ये काय घेतलं आहे, 1 चमचा धने, 1 चमचा जिरी, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा पांढरं तीळ, 1 चमचा खसखस एवढं घेतलेलं आहे. खडा मसाला मी इथे घेतलेला नाही कारण सगळे एकत्र खडा मसाला एकत्र करून एक मसाला मी बनवलेला आहे. त्यामुळे मी इथे खडा मसाला वापरलेला नाही आहे. तुम्ही मात्र इथे आवर्जून वापरायचं आहे. त्यानंतर खोबरं आपल्याला तेल घालून चांगलं असं थोडंसं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाल्याचा कलर थोडासा काळपट दिसला पाहिजे म्हणून खोबरं, बाकीचे सगळे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. टोमॅटो घेतलेला आहे, कांदा, आलं लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मसाला चांगला भाजवून घ्यायचा आणि शक्यतो मसाला आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचा. तव्यावरती मसाला भाजण्याची पद्धत आणि आपण कढईत भाजतो त्याची चव जी असते ती जरासा वेगळी असते. सगळ्यात पहिला कोरडाच मसाला वाटून घ्यायचा. धने जिरे जे आपण घेतले ते सगळ्यात पहिलं वाटायचं म्हणजे बारीक पावडर होते. नंतरनं खोबरं वाटायचं म्हणजे खोबरंसुद्धा बारीक होतं आणि नंतरनं ओला म्हणजे कांदा टोमॅटो घालायचा. पाणी घातलेलं नाही आहे इथे बघू शकता तुम्ही. पाणी मी वाटताना घातलेलं नाही आहे. आता इथे मी काय करणार आहे, अगदी थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे घोटभर पाणी मी इथे घातलेलं आहे, परत फिरवून घेतलेलं आहे. आता घोटभर पाणी मी इथे का घातलेलं आहे, कारण आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालणार आहे ना, म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. माझ्याकडे कूट होता म्हणून मी शेंगदाणे भाजले नाही. तुमच्याकडे कूट नसेल तर मसाल्याबरोबर शेंगदाणे भाजून घ्या. मसाला वाटून झालेला आहे. इथे बघू शकता आपली आळणी वांग्या इथे बनवून तयार झालेले. जसं चिकन आळणी बनवतो ना तसंच वांगीसुद्धा इथे आपल्याला आळणी शिजवून घ्यायची म्हणजे असं हळद मिठामध्ये आपल्याला शिजवून घेतलेले. त्याच कढईमध्ये आपल्याला आता मसाला चांगला परतून घ्यायचा. आता जिरी मोहरी वापरायची नाही आहे. वांगी जेव्हा आपण शिजायला लावली होती तेव्हा जिरी मोहरी वापरलेली आहे. एक कांदा आणि कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. परतला हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला, खडा मसाला, त्यानंतर धने पावडर, जिरी पूड हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचे. मसाला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. मसाला तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा. नंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ज्या भांड्यात आपण मसाला वाटला आहे ना तेच पाणी थोडंसं हिसळून घालायचं किंवा वांगी शिजून घेतली ते पाणी घालायचं. मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, मसाला चांगला हलवायचा आहे, झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटभर तरी मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा. बघू शकता तेल सुटलेलं आहे. कलर तुम्ही मसाल्याचा बघू शकता, लाल नाही आहे, पांढरा नाही आहे, तर हलकासा त्याला काळा कलर आलेला आहे बरोबर. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली आळणी वांगी यामध्ये घालायची. आता हा मसाला बनवताना इथे जास्त तो पातळ नसतो किंवा जास्त तो घट्टही नसतो, तर मिडियम असा लपथपीत असतो. जो हॉटेलमध्ये आपण गेलं
की जिरा राईस बरोबर सुद्धा आपल्याला तो मसाला खाता येतो, रोटन बरोबर सुद्धा आपल्याला तो खाता येतो. आता इथे झाकण ठेवायचं नाही आहे, वांगी शिजून घेतलेली आहे. 10-15 मिनटं आपल्याला हा मसाला बारीक गॅसवरती चांगला शिजवून द्यायचा आहे. 10-15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तरी आलेली आहे, कलर आलेला आहे, मस्त घट्टपणा आलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल वहिनी साहेब सारखा इथे बैंगन मसाला बनवून घेतलेला आहे. जे नवीन असाल, ज्यांना माहीत नसेल बैंगन मसाला कसा बनवायचा आहे, त्यांनी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा.